जर तुम्ही गरम चहाचा कप पकडून उभे असाल आणि कुणीतरी अचानक येऊन तुम्हाला जोराने धक्का दिला तर काय होईल? कपातला चहा बाहेर पडेल. आता कुणी येऊन तुम्हाला विचारलं की चहा कसा खाली पडला, तर तुम्ही काय सांगणार? याने मला धक्का दिला आणि चहा खाली पडला. म्हणजे कसं असतं माहितीये का, जर तुमच्या कपात चहाऐवजी दुसरं काही असतं तर तेच बाहेर पडलं असतं. म्हणजे वास्तविकता ही असते की आत जे असतं तेच बाहेर पडतं. याच प्रकारे आपल्या आयुष्यात आपल्याला आजूबाजूच्या लोकांमुळे ज्यावेळी मोठा धक्का लागतो ना, त्यावेळी आपल्या आतून तेच बाहेर पडतं जे आपल्या आत असतं. म्हणजे जे काही आपण आतून असतो. ज्यावेळी आपल्याला धक्का लागतो ना, त्यावेळी आपली वास्तविकताच बाहेर येते. तुमचं सत्य तोपर्यंत कुणाच्या समोर नाहीये जोपर्यंत तुम्हाला मोठा धक्का नाही लागत. मग बघायचं हे आहे की ज्यावेळी तुम्हाला धक्का लागेल तेव्हा तुमच्या आतून काय बाहेर येतं. धैर्य, मौन, मानवता, स्वाभिमान, राग, गरिमा, क्रोध, वेडेपणा, कडवटपणा की मग शांतता, हे डिसाईड तुम्हाला करायचंय. समजा तुम्ही एखाद्या रस्त्याने जाताय आणि जाता जाता अचानक एखादा कुत्रा तुमच्या अंगावर जोरजोराने भुंकायला लागला किंवा त्याने तुम्हाला चावून घेतलं. एखादी मधमाशी आली आणि तिने तुम्हाला जोरात डंक मारला किंवा एखादा पक्षी आला जो तुम्हाला चोच मारून पुन्हा उडून गेला. एखादी गाय तुमच्याकडे रागाने बघतीये. एखादा बैल तुमच्या मागे लागण्याच्या प्रयत्नात आहे. तो तुमच्या मागे लागणार आहे. तो तुम्हाला शिंग मारायला येणार आहे. तुमचा पाय चिखलात पडला तर तुम्ही काय कराल? ज्यावेळी आपल्या अंगावर एखादा कुत्रा भुंकायला लागतो त्यावेळी आपणही त्याच्यावर भुंकतो का जोर जोराने? किंवा त्याने आपल्याला चावलं तर आपणही त्याला चावण्याचा प्रयत्न करतो का? अजिबात नाही. एखाद्या मधमाशीने जर आपल्याला डंक मारला तर आपण पुन्हा तिच्या मागे जाऊन तिला डंक मारण्याचा प्रयत्न करतो का? किंवा त्या पक्ष्याला पकडून पिंजऱ्यात टाकतो का? किंवा मग त्या गायीकडे आपणही रागात बघत बसतो का? की मग त्या बैलाशी जो आपल्याशी भांडण करायला येणार आहे आपणही त्याच्याशी भांडण्याचा प्रयत्न करतो का? आपणही त्याच्याशी लढण्याचा प्रयत्न करतो का? किंवा चिखलात आपला पाय माखलाय म्हणून आपण चिखलाला पुन्हा पुन्हा पाय मारतो का? अजिबात नाही. आपण हे सगळं काहीच करत नाही. जर असं काही आपल्यासोबत झालं तर आपण स्वतःला स्वच्छ करतो, त्या सगळ्या गोष्टींना इग्नोर करतो आणि पुढे जातो. कारण आपल्याकडे भरपूर कामं असतात करण्यासाठी. म्हणून आपण कधीच प्राण्यांच्या मागे लागत नाही, त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत बसत नाही. किंवा ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीये त्या गोष्टी आपण करतच नाही. आपण कशासाठी बैलाशी लढायला जाऊ? अजिबात नाही. कारण आपल्याला माहितीये की हरणार आपणच आहोत. आपण कशासाठी कुत्र्याला चावू? त्याला चावलं तर आपलंच नुकसान होणार आहे. म्हणून आपण अशा गोष्टींना सरळ सरळ इग्नोर करत असतो. आपण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. ज्यावेळी अशी काही सिच्युएशन येते त्यावेळी आपण त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो किंवा त्या सिच्युएशनला इग्नोर करण्याचा प्रयत्न करतो. मग ज्यावेळी असे काही लोक असतात आपल्या आजूबाजूचे जे आपला अपमान करण्याचा प्रयत्न करतात, जे आपली डिसरिस्पेक्ट करतात, जे आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात किंवा जे आपल्याशी भांडण करतात, मग आपण त्यांना का प्रत्युत्तर देत बसतो? आपण त्यांच्याशी का भांडत बसतो? आपण त्यांना इग्नोर का नाही करू शकत? आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष का नाही करत? आपण तर त्यांना प्रत्युत्तर देण्यामागे लागलेलो असतो. जर कुणी आपला अपमान केला किंवा कुणी आपल्याला काही बोललं की आपण त्याला लगेचच प्रत्युत्तर देतो. कुणी जर बोललं तू असा आहे, आपण त्याला दाखवून देतो की तू कसा आहे. किंवा कुणी आपल्यावर खोटा आरोप लावला तर लगेचच आपण त्याला प्रूव्ह करायला लागतो की अरे मी तसा नाहीये, मी ती गोष्ट केलीच नाहीये. काहीच गरज नाही असं करण्याची, कुणाला प्रूव्ह करण्याची. आणि बघा, जो व्यक्ती आपला अपमान करण्याचा प्रयत्न करतोय, जो व्यक्ती आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतोय ना, त्या व्यक्तीला या प्राण्यांप्रमाणे समजा. इव्हन तो आहेच, तो मनुष्यच नाहीये. म्हणजे तो मॅच्युअर मनुष्य तरी नाहीये. कारण कुठलाही मॅच्युअर व्यक्ती असं नाही करत. बघा, इतरांशी भांडून त्यांना प्रत्युत्तर देऊन आपली लेवल कमी करू नका. आपली लेवल त्यांच्या इतकी नाहीये. आपली लेवल हाय आणि तिला तिथेच राहू द्या. तिला कुणासाठीही कमी करू नका. जेव्हा तुम्ही असं कराल ना, जेव्हा तुम्ही कुठल्याही गोष्टीला भाव देणार नाही, कुठल्याही फालतू गोष्टीला, कारण बऱ्याचदा आपण फालतू गोष्टींवरून भांडण करतो ज्याच्यात काही एक तथ्य नसतं, जी गोष्ट अतिशय छोटी असते, अशा गोष्टीमध्ये आपण लक्ष घालून आपला टाइम वेस्ट करत असतो. तर या सगळ्यापासून तुम्ही वाचाल, तुमचा टाइम वाचेल, तुम्ही दुःखी होणार नाही, तुमच्या मनावर कुठलाही परिणाम होणार नाही, तुमच्या मनात निगेटिव्ह विचार येणार नाही आणि तुम्ही तुमच्या कामावर खूप चांगल्या प्रकारे फोकस करू शकाल. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खुश राहू शकाल. कारण या सगळ्यामुळे आपण खूप डिस्टर्ब होत असतो. आपलं मन खूप डिस्टर्ब होत असतं. आपली कुणाशी भांडण झाली तर दिवसभर आपल्या मनात तेच विचार येत असतात. तुम्ही त्या विचारांपासून वाचून जा.